आपल्या सर्वांचंच मी मगाशी या ठिकाणी स्वागतही केलं आणि आपल्यापैकी सर्वांनीच या ठिकाणी दाखवलेली महाराष्ट्राच्या राज्याच्या निर्मितीची अलौकिक अस्मरणीय आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची सुरुवात झालेली क्षणचित्र आपण सर्वांनी मिळून पाहिलीत। आपण जर काय पाहिलं तर 1960 सालामध्ये मुंबईतलं वातावरण कसं होतं आणि पंडितजींनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती संबंध महाराष्ट्राला संबोधित करत असतानाच त्याच्या पूर्वसंध्येला पूर्व रात्री राजभवनावरती महाराष्ट्र राज्याचा लोकार्पित केलेला होता। गेले 65 वर्ष महाराष्ट्राने सामाजिक क्षमतेचा पुरस्कार सातत्याने केला। शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता हीच महाराष्ट्राची अस्मिता, पण आज या देशातील पुरोगामी विचाराचं आणि विकसित असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राचं अढळ स्थान देशाच्या वाटचालीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे। अशा तुमच्याने माझ्या महाराष्ट्राचा गौरवशाली 65वा वर्धापन दिन गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चित केलं आहे। मला अभिमान या गोष्टीचं वाटतं की एक राजकीय पक्ष महाराष्ट्र दिन या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे। या संबंध उपक्रमात या कार्यक्रमामध्ये आम्हाला सुजितकुमार कदम, पद्मभूषण देशपांडे, संजय जोग या सर्व सहकाऱ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी मिळालं आणि त्याच्यातून आम्ही हा जो काही कार्यक्रम करणार आहोत संगम कलेचा सन्मान संस्कृतीचा या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची 65 वर्षाची गौरवशाली परंपरा संस्कृतीचा जागर होणार असून ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचं योगदान दिलं अशा महानुभावांच्या कार्याचा सन्मान करणारा महोत्सव असेल। 1 मे 1960 रोजी मुंबईसह मराठी भाषिकांच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने सलग 5 दिवस दिमागदार सोहळा साजरा केला। त्यानंतर तब्बल 65 वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिनाचा असा दिमागदार सोहळा संपन्न होत आहे। या 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांना ऐतिहासिक असलेल्या हुतात्मा चौकात मानवंदना देणारा सोहळा असून नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा कळावी यासाठी सलग 4 दिवस महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले आहेत। कार्यक्रमाच्या सभामंडपात महाराष्ट्राच्या समग्र इतिहासाला उजाळा देणारी 5 दालनं उभारण्यात येणार आहेत। यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सचित्र इतिहास असणारं गरजा महाराष्ट्र एक दालन असेल। महाराष्ट्राच्या विचार घडवणाऱ्या महापुरुषाचं विचारसूत्र दालन असेल। संत महात्म्याची शिकवणूक सांगणारं महाराष्ट्र धर्मदालन असेल। विविध क्षेत्रांतील देशस्तरावर महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणाऱ्या ख्यातनाम व्यक्तीचं महाराष्ट्र दालन असेल। राज्याच्या 65 वर्षाच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्री महोदयांच्या योगदानाची विशेष दखल घेणारं मुख्यमंत्री दालन त्या ठिकाणी असेल। महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती बोलकी करणारी अशी समृद्ध 5 दालनं उभारण्यात येणार आहेत। राज्यभरातून पवित्र नद्यांचं पवित्र जलकलश, पवित्र व ऐतिहासिक ठिकाणावरील माती म्हणजे मुद्रा कलश घेऊन 6 प्रादेशिक विभागातून 6 महाराष्ट्र गौरव कलश रथ 1 मे रोजी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या गौरव रथाची शोभायात्रा 1 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता निघणार असून यात्रेचा समारोप कार्यक्रमस्थळी होणार आहे। 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता वरळी येथील जांभोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे।
त्यावेळेला राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदार खासदार प्रफुल्लभाई पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते दिलीप वळसे पाटील, सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध फ्रंटल सेलचे प्रमुख, विद्यमान खासदार, आमदार, माजी खासदार यांची उपस्थिती त्या ठिकाणी राहणार आहे. सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची महाराष्ट्र गौरव गीतांची मैफिल त्या ठिकाणी होणार आहे. 1 तारखेला जावेद अख्तर, प्राध्यापक सदानंद मोरे यांना आम्ही निमंत्रित केलेच, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी वृत्तांकन केलं ते आणि दीर्घकाळ विधानमंडळाच्या मध्ये ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती सतत सातत्य दाखवलं ते मधुकर भावे यांना सुद्धा आम्ही त्या दिवशी निमंत्रित करणार आहोत. 2 तारखेला सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांचा फोक आख्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून त्याच दिवशी महाराष्ट्रातील माझ्या 5 कर्तबगार भगिनी ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये देशपातळीवरती राज्यपातळीवरती आपल्याला महाराष्ट्राची स्वतंत्रपणाची ओळख त्या ठिकाणी केलेली आहे अशा पद्मश्री श्रीमती अनुराधा पौंडवाल, ज्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आहेत, अर्जुन विजेते पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत, अर्जुन विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे पाटील, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार सन्मानित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना आम्ही त्या ठिकाणी बोलणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या योगदानातल्या महिला शक्तीने जे महाराष्ट्राचं दैदिप्यमान स्थान अधिक अढळ केलं अशांचा सन्मान आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी ठेवणार आहोत. 3 मेला आम्ही महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेमध्ये ज्या ज्या मुख्यमंत्री महोदयांचं योगदान झालं त्या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत. देवेंद्रजी फडणवीस, नारायणराव राणे, सुशीलकुमारजी शिंदे, अशोकजी चव्हाण, पृथ्वीराजजी चव्हाण, एकनाथराव शिंदे, 4 वेळा देशाचं राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनाही आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यांच्याही जवळ संपर्क करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याकडे पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांनाही त्या ठिकाणी आदरपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करण्याचं प्रयोजन त्यांना सांगतील. 4 मे रोजी 3 तारखेला संध्याकाळी 2 तारखेला सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांचं फोक आख्यान हे 2 तारखेला आहे आणि 3 मे रोजी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची संगीत सध्या हा कार्यक्रम याच मराठी अस्मितेचं जागार असणारा त्या ठिकाणी होणार आहे. 4 मेला सुप्रसिद्ध आर.जे. लावू, रोहित आणि जुईली राऊत यांच्या गीताच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. जे सारे कलश राज्यभरातून आहेत. कार्यक्रमाचं संपल्यावर ज्या चौपाटीच्या ऐतिहासिक मैदानावरती संयुक्त महाराष्ट्राची चळवळीचे अनेक लढे उभारले गेले त्याच गिरगाव चौपाटीवरती या कलशांचं विसर्जन मध्यरात्री मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रफुल्लभाई आणि मी सर्वच त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्यामार्फत महाराष्ट्राची अस्मिता ही नव्या पिढीसमोर यावी, महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, महाराष्ट्राची परंपरा ही कळावी आणि पुन्हा एकदा 65 वर्षाच्या नंतर तीच गौरवशाली परंपरा मनामध्ये ठेवत महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत नव्या पिढीने सुद्धा महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्याच्यासाठी आपलं योगदान विविध क्षेत्रामध्ये निर्माण करावं या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र महोत्सव या 4 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. विदर्भ म्हणजे चांद्या ते बांदा असं महाराष्ट्र म्हटलं जातं. कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून राज्याचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेची आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली आणि मला सांगायला आनंदाने अभिमान वाटतो आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र
या चारही परिसरामध्ये आज ही जी का आमची मंगल कलश रथयात्रा मुंबईला येते आहे, याचं उत्स्फूर्त उदंड असं स्वागत राज्यातील जनता त्या ठिकाणी करते आहे. 1 मेला हे सगळे इथे दाखल होतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मार्फत या देदीप्यमान जो कार्यक्रम केला जातो आहे, याची माहिती महाराष्ट्रप्रेमी नागरिकांच्या समोर जावी, एवढीच आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आजच्या पत्रकार परिषदेचं ज्या कारणासाठी आपल्याला निमंत्रित केलं होतं ते आपल्यासमोर ठेवलं. आपल्याला मोकेपणाने काय संवाद करायचा असेल तर आपण करावा अशी विनंती. प्रफुल्ल पटेल साहेब हे आदरणीय पवार साहेबांची भेट घेतील. उद्धवजी परदेशात आहेत अशी माहिती मला मिळालेली आहे. तरीसुद्धा उद्या त्या संदर्भातली आणखीन माहिती घेऊन आम्ही वरिष्ठ पातळीवरती त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी आज पृथ्वीराज चव्हाण साहेबांची स्वतः बोललो. त्यांची काही तांत्रिक अडचण आहे, तरीसुद्धा ते बघून आज रात्री किंवा उद्यापर्यंत मला या संदर्भामध्ये कन्फर्मेशन देणार आहे. मी निमंत्रित करणं आमचं काम आहे. शेवटी साहेब या देशाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या या संबंध जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांच्याबद्दल आपल्याही राज्यात आणि साऱ्या देशभरामध्ये एक वेगळा लौकिक अर्थाने आदर आहे. नाही, आम्ही ते माहितीसुद्धा त्या पद्धतीची संकलित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. दालनामध्ये ती सर्व पद्धतीची माहिती निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळेल. पण ते सुद्धा आपण जे सांगतात, कारण ही घटना 57-58च्या आसपास ते असल्यामुळे त्या सर्वच गोष्टीचं माहिती घेण्याचा प्रयत्न आमच्या मार्फत आहे. या वेळेपर्यंत जर काही ती मिळू शकली नाही तर केव्हा तरी त्यांना बोलून सन्मानित करण्याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम ठेवण्यात येईल. योगायोग घ्यावेळेला 65 झाले, हा एक भाग. आणि आम्ही घेतलेल्या निर्णयावरती महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब घेतलं. आम्ही भूमिका घेत असताना चव्हाण साहेबांच्या विचाराला अनुकूल पद्धतीची भूमिका आम्ही घेतो आहोत. बहुजन समाजाचं व्यापक हित साधायचं असेल तर सत्तेमधला सहभाग तुमचा असला पाहिजे. या चव्हाण साहेबांच्या शिकवणीला अनुसरून ठेवत, पण आमची मूळ राजकीय विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेशी ती नाळ तशीच ठेवत आम्ही NDAमध्ये सहभागी झालो. या आमच्या निर्णयावरती महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे या बलशाली महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनचा इतिहास पुढे आणावा असं पक्षातल्या आम्हाला सर्वांना वाटतं. हां, बोला ना. त्या शेवटी आम्ही जे सन्मानपत्र तयार करणार ते आम्ही देणार आहोत घरी जाऊन. नाही, नंतर प्रत्येकाची वेळ घेऊनच होणार ना. आम्ही जरी एका दिवशी ठरवलं तरी त्यांची अवेबिलिटी त्या दिवशी नसेल तर काय होणार नाही ना. त्यांच्या कारण शेवटी त्या महनीय व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार ज्या वेळा मिळतील त्या वेळेला आम्ही जाऊ. महाराष्ट्र राज्य की निर्मिती 65 साल पहले ईस्ट मुंबई में के शिवाजी पार्क के ऐतिहासिक भूमि पर देश के प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू और राज्य के प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव जी चौहान साहब, इनके नेतृत्व में यहाँ पे हो गई थी. 65 साल के इस प्रवास में महाराष्ट्र ने बहुत सारे एक विचार पूरे देश के सामने रखे हैं. देश की इस 75 साल की ओवरऑल जो कुछ प्रगति हो गई है उसमें महाराष्ट्र का योगदान बहुत है. छत्रपति शिवराय के महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर का महाराष्ट्र की अलग सी एक प्रतिमा देश में है.
इसके लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से 1 मई से 1, 2, 3, 4 दिन महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आयोजित किया गया। हाँ, हमने सब मुख्यमंत्रियों के साथ संपर्क किया है। वरिष्ठ नेता आदरणीय पवार साहब के साथ प्रफुल्ल भाई संपर्क करेंगे। उद्धव जी विदेश में हैं, उनके पास संपर्क करने के लिए हम कोशिश करते हैं। थँक्यू। सर्वांनी चहापान घ्यावं एवढी विनंती आहे। त्याचं गांभीर्य जाईल। आजच्या पत्रकार परिषदेचं गांभीर्य हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं आहे। त्यामुळे राजकीय प्रश्नाच्या पेक्षा याचं महत्त्व माझ्या दृष्टीने अधिक आहे। राजकीय प्रश्न संध्याकाळी किंवा उद्या सकाळी विचारा।